नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये भारतीय साक्ष अधिनियम म्हणजेच PSA याचं एक्सपेक्टेड क्वेश्चन जे येणारी एक्झाम आहे, जे की एप्रिलमध्ये एक्झाम होणार आहे. LLB 6 सेमिस्टर आणि जर आपण बघितलं तर BA LLB जे काही स्टुडंट असतील त्यांची 10 सेमिस्टरची एक्झाम होत असेल, तर LLB 6 सेमिस्टर आणि 10 सेमिस्टर या दोन्ही विद्यार्थ्यांसाठी BSA हा सब्जेक्ट जर कॉमन असेल, तर हे क्वेश्चन तुम्ही करायचे आहेत. ओके. हे क्वेश्चन एक्झाममध्ये डेफिनेटली विचारतील. ओके. त्यासाठी आपण लास्ट टाइम पण व्हिडिओज बनवलेले होते आणि त्याचा फायदा नक्की विद्यार्थ्यांना झालेला होता. सो आता आपण भारतीय साक्ष अधिनियम एक्सपेक्टेड क्वेश्चन 6 सेमिस्टरचं आपण बघत आहोत. लास्ट जो व्हिडिओ होता लॉ ऑफ टॅक्सेशनचा होता. ओके. त्याची पी-डी-एफ्स तुम्हाला टेलिग्राम चॅनल आणि WhatsApp ग्रुपला शेअर केलेली आहे. ही पण आता जी व्हिडिओ आहे बनवल्याच्या नंतर तुम्ही बघण्याचा प्रयत्न करा आणि नंतरला ती पी-डी-एफ आहे ती तुम्हाला WhatsApp ग्रुप आणि टेलिग्राम चॅनलला तुम्हाला शेअर करण्यात येईल. ओके. जे विद्यार्थी WhatsApp ग्रुपला जॉइन नाहीयेत त्या विद्यार्थ्यांनी Instagramला मला फॉलो करा. तिकडे मला डायरेक्ट मेसेज करा. तुमचं नाव, तुम्ही कोणत्या युनिव्हर्सिटीला आहात. मुंबई युनिव्हर्सिटी असेल तर मुंबई युनिव्हर्सिटी, पुणे युनिव्हर्सिटी असेल तर पुणे युनिव्हर्सिटी टाका. ओके. त्यानंतर तुम्ही कोणत्या सेमिस्टरला आहात, म्हणजे तुमचं कोणता वर्ष चालू आहे, पहिला वर्ष आहे, तर मग त्यामध्ये फर्स्ट सेमिस्टर आहे का, सेकंड सेमिस्टर आहे का, फोर्थ सेमिस्टर आहे का, सिक्स्थ सेमिस्टर आहे का, की 10th सेमिस्टर आहे, जे LLB 5 इयरचे स्टुडंट असतील ते. सो त्या विद्यार्थ्यांना जर WhatsApp ग्रुपला जॉइन व्हायचं असेल, तर तुम्ही मला Instagramला ही लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या Instagramला फॉलो करा आणि डायरेक्टली मला मेसेज करा. तुमचं नाव असलं पाहिजे, तुम्ही कोणत्या इयरला आहात ते असलं पाहिजे आणि तुम्ही कोणत्या युनिव्हर्सिटीमध्ये आहात ते फक्त मला पाहिजे. ह्या 3 गोष्टी मला भेटल्या तर तुम्हाला पर्टिक्युलर त्या ग्रुपमध्येच ॲड करण्यात येईल. होतं काय, खूप विद्यार्थ्यांना कोण लिंक पाठवल्याच्या नंतर टी-वाय-एल-एल-बीचे स्टुडंट नाहीयेत तरी सुद्धा त्यामध्ये ॲड होतात. मग नोट्स वगैरे टी-वाय-एल-एल-बीच्या जर पाठवल्या, तर मग ते बोलतात, "सर फर्स्ट इयरचे स्टुडंट आहे, नोट्स अजून भेटल्या नाहीयेत." सो फर्स्ट इयरचा ऑलरेडी वेगळा ग्रुप आहे, सेकंड इयरचा ऑलरेडी वेगळा ग्रुप आहे, थर्ड इयरचा ऑलरेडी वेगळा ग्रुप आहे. मुंबई युनिव्हर्सिटीचा वेगळे ग्रुप आहेत आणि अदर युनिव्हर्सिटीचे स्टुडंट आहेत, म्हणजे पुणे युनिव्हर्सिटी असेल, कोल्हापूर युनिव्हर्सिटी असेल, गोंदिया युनिव्हर्सिटी असेल, महाराष्ट्रामधल्या जे काही युनिव्हर्सिटी आहेत, त्या युनिव्हर्सिटीचं पर्टिक्युलर आपण WhatsApp ग्रुप क्रिएट केलेले आहे. ओके. त्या तुम्हाला जर जॉइन करायचं असेल, तर मला Instagramला डी-एम करा. तुम्हाला डायरेक्टली लिंक शेअर करण्यात येईल. ओके. सो आज आपण बघूया भारतीय साक्ष अधिनियम एक्सपेक्टेड क्वेश्चन जे येणाऱ्या एक्झामसाठी इम्पॉर्टंट आहे. पहिले जे क्वेश्चन आहेत जे वन लाइनरचे क्वेश्चन देत आहे. जे हायलाइट केलेले क्वेश्चन आहेत ते पहिलं तुम्हाला करायचे आहेत. त्यानंतर जे हायलाइट नसतील ते सुद्धा तुम्हाला करायचं आहे. ओके. तर असं नका करू, की हायलाइट क्वेश्चन्सवर आता टाईम नाहीये, तर हायलाइटच करतो असं नका करू. हायलाइट क्वेश्चन तर तुम्हाला इम्पोर्टंटच आहे, ते तुम्हाला करायचेच आहेत. प्लस जे हायलाइट क्वेश्चन नसतील, ते सुद्धा तुम्हाला करणं गरजेचं आहे. 28 एप्रिलपासून एक्झाम चालू होत आहे. ओके. आतापासूनच पर्टिक्युलर सब्जेक्टला किती डेज द्यायचं आहे? 5 डेज द्यायचा आहे का? किंवा अजून किती दिवस तुम्हाला 4 डेज द्यायचा आहे का? त्या पद्धतीने तुम्हाला शेड्यूल करावं लागेल आणि अभ्यास चालू करावा लागेल. ओके. हे झालं वंडाळीचे क्वेश्चन. डिफाईन, रेस केस टू एक्सप्लेन टाइप्स ऑफ प्रिझम्पशन, व्हॉट इज प्रूव्ह, व्हॉट इज क्रॉस एंड चीफ एक्झामिनेशन, व्हॉट इज मीनिंग बाय फॅक्ट, व्हॉट इज डॉक्युमेंट आणि हू इज अकॉम्प्लाइज. सो याचं इंग्लिशमध्ये दिलेलं आहे. सो मराठीमध्ये सुद्धा तुम्हाला यामध्ये दिलेलं आहे. ओके. जे मराठीमध्ये प्रिपरेशन करायत आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी तर मराठीमध्ये दिलेलं आहे. पण माझं म्हणणं जास्त हे असतं, की इंग्लिशमध्ये जास्त क्वेश्चन तुम्ही रीडिंग करण्याचा प्रयत्न करा. भले तुम्ही मराठीमध्ये पेपर लिहा, काही प्रॉब्लेम नाहीये. पण इंग्लिशचे क्वेश्चन जे असतील ते रीडिंग करण्याचा प्रयत्न करा. जेणेकरून मराठी जेव्हा पेपर तुमच्या हातामध्ये येतो, तेव्हा मराठीमध्ये काही वर्ड्स हे आपल्याला समजत नाहीयेत. सो त्यावेळी इंग्लिश जर तुम्ही क्वेश्चन रीडिंग केलं असेल, तर तुम्हाला बऱ्यापैकी लगेच क्वेश्चन समजतो, की तुम्हाला आन्सर काय लिहायचं आहे. सो जास्तीत जास्त करून इंग्लिशचेच क्वेश्चन बघा आणि मराठीमध्ये आन्सर तुम्ही लिहू शकता. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे कॉन्स्पिरसी जजमेंट्स कॅरेक्टर व्हेन रिलेव्हंट. ओके.
नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट इज द मीनिंग ऑफ एक्सपर्ट विटनेस? जे एक्सपर्ट विटनेस असतात त्यांचं कशा पद्धतीने चालू असते विटनेस ते आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट इज द मीनिंग ऑफ पब्लिक अँड प्रायव्हेट डॉक्युमेंट? सार्वजनिक आणि खाजगी दस्तऐवजांचा अर्थ काय आहे? नेक्स्ट क्वेश्चन आहे हु इज होस्टाईल? होस्टाईल म्हणजे एखादा जो साक्षीदार असेल त्याला कोणतेही आमिष वगैरे दाखवलं आणि तो होस्टाईल झाला. ओके. सो होस्टाईलचं जे काही कशा पद्धतीने विटनेस आहे त्याचं तुम्हाला मीनिंग्स वगैरे विचारले जातात. नेक्स्ट जर आपण बघितलं शॉर्ट नोट्समध्ये डॉक्ट्रिन ऑफ एस्टोपोल हा इम्पॉर्टंट आहे. फॉरेन्सिक एव्हिडन्स अँड टाइप्स ऑफ फॉरेन्सिक एव्हिडन्स अँड ॲडमिशन अँड कन्फेशन. प्रिझम्पशन टू गॅझेट इन इलेक्ट्रॉनिक्स हा जर हायलाइट केलेला नाही तर इम्पॉर्टंट आहे का? तर डेफिनेटली येस इम्पॉर्टंट आहे. ओके. बट हे 3 झाल्याच्या नंतर मग या क्वेश्चनवर तुम्हाला यायचं आहे. नेक्स्ट जर आपण बघितलं शॉर्ट नोट्समध्ये मराठीमध्ये तुम्हाला यामध्ये दिलेलं आहे. ओके. आणि याची पीडीएफ पण तुम्हाला सेंड करण्यात येईल. क्रेडिबिलिटी ऑफ विटनेस साक्षीदाराची विश्वासार्हता म्हणजे जे काही साक्षीदार आहेत त्यांची साक्ष कोर्टमध्ये कशा पद्धतीने चालते किंवा त्यांचे टाइप्स सुद्धा विचारले जातात. साक्षीदाराचं क्रेडिबल आहे का त्या विटनेस त्याच्यामध्ये तर त्या पद्धतीचे क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात. डॉक्ट्रिन ऑफ रेस हिस्ट्री हे सुद्धा क्वेश्चन शॉर्ट नोटसाठी विचारणं गरजेचं आहे. आणि नेक्स्ट लाँग क्वेश्चनमध्ये जर आपण बघितलं, यामध्ये क्वेश्चन नंबर 3 मी दिलेला नाहीये. जो क्वेश्चन नंबर 3 सिच्युएशन बेस्ड क्वेश्चन आहे. ओके. त्याचं पर्टिक्युलर जी पीडीएफ जर मला भेटली, तर तुम्हाला ते पीडीएफ डायरेक्टली पाठवून देईन. ते फक्त तुम्ही करा सिच्युएशन बेस्डसाठी. लाँग क्वेश्चनमध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे डिफाइन एव्हिडन्स. एक्सप्लेन रूल्स ऑफ एक्सक्लुजन ऑफ ओरल एव्हिडन्स बाय डॉक्युमेंटरी एव्हिडन्स अंडर द भारतीय साक्ष अधिनियम 2023. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे हु इज अ विटनेस ऑफ टेस्टिफाय? एक्सप्लेन द टाइप ऑफ विटनेस. विटनेस किती प्रकारचे असतात त्याचं तुम्हाला आन्सर द्यायचं आहे. एक्सप्लेन द बर्डन ऑफ प्रूफ. आता आपण जर बघितलं प्लेंटिफ असतं. ओके. त्यानंतर आपण बघितलं रिस्पॉन्डंट असतं. ऍप्लिकंट वगैरे असतं. ओके. तर या पद्धतीचं एक्सप्लेन ऑफ बर्डन ऑफ प्रूफ जास्त कुठे असतं ते तुम्हाला यामध्ये आन्सर द्यायचे आहे. डिस्क्राईब इन डिटेल थेअरी ऑफ रेलेव्हन्सी आणि व्हॉट इज डाईंग डिक्लेरेशन अँड एक्सप्लेन द रूल्स ऑफ डाईंग डिक्लेरेशन. व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत. हे तुम्हाला करणं गरजेचं आहे. नेक्स्ट जर आपण बघितलं मराठीमध्ये तुम्हाला यामध्ये दिलेलं आहे. नेक्स्ट जर क्वेश्चन बघितलं लॉंग क्वेश्चन मध्ये एक्सप्लेन प्रोसिजर ऑफ एक्झामिनेशन ऑफ विटनेस, एक्सपर्ट विटनेस, ऍडमिसिबिलिटी ऑफ एक्सपर्ट्स ओपिनियन इन द कोर्ट्स. नेक्स्ट क्वेश्चन आहे एक्सप्लेन कॅरेक्टर वेन द रेलिव्हंट इन सिव्हिल अँड क्रिमिनल केसेस. ओके. सो नेक्स्ट क्वेश्चन जर आपण बघितलं क्वेश्चन नंबर 4 लॉंग क्वेश्चन मध्येच ऍप्लिकेशन ऑफ फॉरेन्सिक एव्हिडन्स इन क्रिमिनल अँड सिव्हिल केसेस. सो हे एवढे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत भारतीय साक्ष अधिनियम 2023 साठी. ओके. हे एक्सपेक्टेड क्वेश्चन याची पीडीएफ तुम्हाला टेलिग्राम चॅनल प्लस व्हॉट्सअप ग्रुपला भेटून जाईल. जे विद्यार्थी व्हॉट्सअप ग्रुपला नाहीयेत त्या विद्यार्थ्यांना सांगितले इंस्टाग्रामला फॉलो करा आणि तुमचं नाव, त्यानंतर तुमचं इयर आणि तुम्ही कोणत्या युनिव्हर्सिटीमध्ये आहात ते फक्त टाका. तुम्हाला पर्टिक्युलर तो ग्रुप पाठवला जाईल. ओके. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. तुमचे जे विद्यार्थी असतील किंवा तुमचे फ्रेंड्स असतील त्यांना शेअर करा आणि सबस्क्राईब करण्याचा प्रयत्न करा. ओके. थँक यू सो मच.